तर मित्रांनो, तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. यूट्यूबर मुंबईकर निखिल याचे 7 वर्ष आधीचे रोड ट्रिप ब्लॉग हे बंजाराच्या 1000 पटीने चांगले आहेत. तसं बघायला गेलं तर बंजारा हा 7 वर्ष नाही, 14 वर्ष नाही, तर कुठल्याच टाइमलाईनमध्ये फिट बसत नाही. कारण की तो टाइमलेस आहे. टॉर्चर. आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी 3 मित्र सिक्कीमला जातात, पण त्याला ते व्हेकेशन सारखं अज्युम करून चालतात. भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे हे त्या ट्रिपला नरेट करतात, तर स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज हे त्यांचं यंगर व्हर्जन प्ले करतायत. हे याचं वन लायनर आहे, पण त्यात ते थ्रिल, एक्साइटमेंट, सस्पेन्स, क्युरियोसिटी असं बरंच काय ॲड करू शकले असते, पण तसं होत नाही. का तर याबद्दल मी व्हिडिओमध्ये समोर सांगतो. तत्पूर्वी आपण अभिनयापासून सुरुवात करूया. सक्षम कुलकर्णी गेल्या 20 वर्षांपासून अभिनय करतोय आणि त्याचा अनुभव यामध्ये दिसून येतो. हे फील होतं की कथानक जरी दिशाही नसलं तरी सुद्धा तो होईल तेवढा प्रयत्न करतोय. खूप चांगलं असं म्हणता येणार नाही, पण ज्या पण कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली त्यामध्ये तो उत्तम होता. एक सीन आहे ज्यात त्याचे मित्र त्याच्या करिअरबद्दल बोलतात की 26 वर्षाचा झाला पण तरी सुद्धा अजून रणजीमध्ये पण सिलेक्ट नाही झालाय. तर त्यावेळेस त्याचे इमोशन हे इम्पॅक्टफुल वाटतात. हे मी मुद्दामून ॲड केलं कारण की हा एकमेव सीन आहे जो आपल्या काळजात हिट होतो. स्नेह पोंक्षेचा हा दुसरा सिनेमा. याआधी त्याने धर्मवीरमध्ये न्यूज कॅमेरामॅनचं काम केलं होतं. यातील त्याच्या ॲक्टिंग, डायलॉग, फेस एक्सप्रेशन याच्यामध्ये काहीच दम नाही. पूर्ण सिनेमात तो एक्सप्रेशनलेस आहे. त्यात तो फॉरेनर मुलीला इम्प्रेस करण्यासाठी परफॉर्म करतो, तर ते खूप बनावट आणि पोरकटपणाचं वाटतं. त्याची लव्ह स्टोरी ही त्याच्या साधारण अभिनयामुळे बघवल्या जात नाही, त्यामुळे त्याचे इमोशन, अटॅचमेंट हे आपल्याला फीलच होत नाही. सर्वात बेकार अभिनय जर का कुणी केला असेल तर तो आहे आदित्य धनराज. मला समजत नाही त्याला का बरं कास्ट केलं. नाही, स्नेहचं आपण समजू शकतो की त्याचे वडील प्रोड्युसर आहेत, पण याचं काय? पूर्ण सिनेमात तो पुस्तक वाचल्यासारखं संभाषण करतो. जर नेपोटिझमची ऊब या सिनेमाला नसती तर सक्षम एकटाच त्या दोघांना सोडून विश पूर्ण करायला गेला असता. बाकी भरत जाधव, सुनील बर्वे, शरद पोंक्षे यांचा स्क्रीन टाईम खूप कमी आहे. त्यात स्टोरी आणि डायलॉग वीक असल्यामुळे ते हरवणारे कलाकार असून देखील त्यांच्या अभिनयाची डेप्थ जाणवत नाही. 2 आठवड्यापूर्वी आता थांबायचं नाही आला होता आणि आता बंजारा. दोघातील भरत जाधव यांच्या अभिनयात खूप मोठी तफावत आहे, कारण की याचा पाया कमकुवत आहे. त्याचं डायरेक्शन खूप जास्त ॲव्हरेज आहे. एक तरुण मुलगा पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय, लिखाण करतोय, तर त्याला मोटिवेट करायला हवं, पण तोच आपल्याला टॉर्चर करतोय. हे बघून खूप वाईट वाटतं की कितीतरी वेल डिझर्विंग मुलं हे एका संधीची वाट बघत असतात आणि ज्याला आयतं मिळतंय तो डिझास्टर बनवतोय. विचार करा, 3 घनिष्ठ मित्र आहेत, पण त्यांचं एकमेकांना कन्व्हिन्स करणं पण आर्टिफिशियल वाटतं. मित्रांमध्ये जो बॉन्ड दिसायला हवा तो जाणवतच नाही. कदाचित त्यांनी वर्कशॉप नाही केलं वाटतं. बघा, स्टोरी ही आपल्याला ट्रेलरमध्ये समजली होती. मोठा टास्क हा होता की ती जर्नी फील करून देणं महत्त्वाचं होतं आणि तेच याच्यामध्ये मिसिंग आहे. त्याचा थॉट प्रामाणिक, पण एक्झिक्युशन मात्र पोरकटपणाचं होतं. कारण याची रायटिंग खूप जास्त वीक आहे, त्यामुळे आपण कथेसोबत कनेक्टेड फीलच करत नाही. जर लिखाणातच दम नाही तर दिग्दर्शन पण तसंच निघणार. भरत जाधव आणि त्यांचे मित्र जर का सोडले तर बाकी सर्वजण पुस्तक वाचतात असे डायलॉग म्हणतात. इन्स्टावर एकाने 10 सेकंडची स्टोरी बघून ॲक्युरेट गेस केलं की याची डायलॉग रायटिंग कशी आहे. मी तर 2.5 तास सहन केलं आहे. ट्रॅव्हल जर्नी असूनही याची पटकथा ही खूप मंद गतीने पुढे जाते, जे की या जॉनरच्या पूर्णतः विरुद्ध आहे. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर विशाल ददलानी यांच्या आवाजातील टायटल ट्रॅक हे बघताना खूप मस्त वाटतं, पण बॅकग्राऊंड स्कोअर थोडा मिसमॅच आहे. ज्या पण सिच्युएशन सिनेमात दाखवल्या जातात त्यातील मेजॉरिटी या बॅकग्राऊंडसोबत जुळतच नाही आणि जिथे ॲक्च्युअल बॅकग्राऊंडची गरज आहे तिथे काहीच नाही. पूर्णतः शांत, जे की बघताना खूप अनप्रोफेशनल वाटतं. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, स्पेशली बाईकवरील सीन अप्रतिम आहेत. त्यात तो सिक्कीमच्या पर्वतांचा परिसर खूप छान टिपला गेला आहे. सर्व फुटेज एवढ्या अस्तव्यस्त पडलेल्या होत्या की एडिटरसुद्धा त्यांच्या चुका लपवू शकला नाही. सिनेमात नाविन्यपूर्ण असं काहीच नाही आहे. स्टोरी खूप क्लिशे साऊंड करते. त्यात रायटिंगपासून डायरेक्शनपर्यंत सर्व काही गडबडजनक आहे. एकूण काय तर हा सिनेमा एका वडिलांच्या मुलाचा निरागस हट्ट होता की पप्पा मला दिग्दर्शन करायचं आहे, की पप्पा मला लिखाण करायचं आहे, आणि तो हट्ट वडिलांनी पुरवला, ज्यात भरत जाधव, सुनील बर्वे हे मैत्री खातर जॉईन झाले. शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो, रायटर हा सिनेमाचा बाप असतो, तर त्याला विचार करून निवडा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी भरत जाधव यांचा मास्टरपीस सिनेमा आता थांबायचं नाहीचा रिव्ह्यू केला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.